सूर्यनमस्कार आपण करतो. जनरली आपल्या महाराष्ट्रात औंधकर पद्धतीचे सूर्यनमस्कार आपण घालतो आणि ते लोकप्रिय पण आहेत. साधारणतः 10 अंकी आणि 12 अंकी असे दोन प्रकारे सूर्यनमस्कार आपण इथे करतो. त्यातल्या त्यात 10 अंकाचा सूर्यनमस्कार जो आहे, हा अतिशय लोकप्रिय आहे आणि हा सर्वज्ञात आहे. सर्वांना हा परिचित आहे, माहिती आहे. तर सूर्यनमस्काराचे फायदे आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत, की 10 अवस्था आपण वेगवेगळ्या प्रकारच्या सूर्यनमस्कारात घेतो, एका सूर्यनमस्कारात. आणि त्याचे अनेक फायदे, प्रत्येक अवस्थेचे फायदे वेगळे आहेत. ते फायदे आपल्याला मिळतात आणि एकत्रित त्याचा परिणाम खूपच छान होतो आपल्या शरीरावर आणि मनावर देखील. आता 18 अंकी सूर्यनमस्कार आपल्याला समजून घ्यायचा आहे. त्यासाठी आता डोक्यात एक गोष्ट ठेवायची आहे. हे समजून घेण्यासाठी आपल्या शरीराचे दोन भाग आता लक्षात ठेवा, डोक्यात ठेवा. कमरेपासून वरचा भाग जो आहे, ही अप्पर बॉडी, वरचा भाग, आणि कमरेपासून पायापर्यंत, पायाच्या पंजांपर्यंत ही लोअर बॉडी, खालचं शरीर आणि वरचं शरीर. तर बघा, 10 अंकी सूर्यनमस्कारात आपल्या शरीरावर ताण येतो आणि दाब पण येतो. बॉडी जी आहे, वरची बॉडी, अप्पर बॉडी, ही अपलिफ्ट होते, म्हणजे वरच्या बाजूला ती उचलली जाते. आपण ती उचलतो. 6 नंबरची जी अवस्था आहे भुजंगासनाची, त्या अवस्थेत 3 आणि 8 नंबरची अवस्था आहे अश्वसंचालनाची, त्याच्यात देखील ही बॉडी अपलिफ्ट होते. आणि हे करत असताना माझ्या असं लक्षात येत होतं की लोअर बॉडी जी आहे, ही मात्र अपलिफ्ट होत नाही, वर उचलली जात नाही. मग तसं काही करता येईल का, तो विचार करता करता मग मला एक असं लक्षात आलं की आपण ह्या प्रकारे करून बघूया. मी तसं करून बघितलं, खूप छान वाटलं आणि त्याचे परिणाम पण मला खूप छान मिळाले. मग हे करत असताना अजून एक लक्षात आलं की सूर्यनमस्कारात जे आपण सध्या सूर्यनमस्कार घालतो, त्याच्यात बॉडी ट्विस्टिंग होत नाही, शरीराला पीळ मिळत नाही. मग हा पीळ आपल्याला देता येईल का, याचा पण विचार केला. अरे अरे काय झालंय? परत हा पीळ आपल्याला घेता येईल का, याचा देखील विचार केला आणि ते करून बघितलं. आणि सांगायला मला अतिशय आनंद होतो की ह्या सूर्यनमस्कारात अतिशय छान रिझल्ट मला मिळाले आणि खूप छान हलकं हलकं मला वाटायला लागलं. आणि ह्या एकाच सूर्यनमस्कारात 18 अंकी बरेचसे आपल्या शरीराला जे आवश्यक आहेत ते ताण, दाब आणि पीळ या ठिकाणी मिळत असल्याने त्याचे फायदे देखील आपल्याला खूप मिळतात. आता सुरुवातीला आपण 10 अंकाचा सूर्यनमस्कार औंध पद्धतीचा जो लोकप्रिय आहे, तो आपण आधी बघणार आहोत आणि त्याच अनुषंगाने आपण 18 अंकी सूर्यनमस्कार देखील बघणार आहोत. आता कॅमेरा थोडा ऍडजस्ट करावा लागणार आहे. माझा मुलगा आहे अजिंक्य, त्याची मदत आता मी घेतोय. हा, आसन तुम्ही फक्त बसून बघायचं आहे, त्यानंतर आपण करणार आहोत. दंड स्थिती घेतली. हा, आता 10 अंकी सूर्यनमस्कार जो आहे तो आपण बघणार आहोत. बघा, सुरुवातीला ही नमस्कार अवस्था घेतल्यानंतर आपण 1 ते 10 मध्ये हा सूर्यनमस्कार घेणार आहोत. 1, श्वास घे. समोरून दोन्ही हात वर नेत कमरेतून मागे झुकायचा आहे. हात मागे जातील आणि दृष्टी आकाशाकडे, छताकडे. 2, आता हे हस्त उत्तानासन आहे. 2, श्वास सोडत सावकाश दोन्ही हात खाली येतील, कमरेतून पुढे झुकायचं आहे आणि दोन्ही हात दोन्ही पायाचे जे पंजे आहेत त्याच्या बाजूला टेकवायचे आहेत. पायाची 10 आणि हाताची 10 अशी 20 बोटं एका सरळ रेषेत कपाळ गुडघ्याच्या दिशेने. 2, 3,
डावा पाय मागे, 15 बोट एका सरळ रेषेत, कमर प्रेस करायची आहे, दृष्टी आकाशाकडे. आता बघा, आपली डावी बाजू जी आहे तिथून आपलं वरचं शरीर म्हणजे अप्पर बॉडी ही वरच्या दिशेने अपलिफ्ट झालेली आहे, वरती उचलली गेलेली आहे. बघा, 4 संतुलनासन, ताठ तिरप्या अवस्था, पाठीची घसरगुंडी. 5 अष्टांगासन, अष्टांग स्थिती. 6 भुजंगासन. आता बघा, यामध्ये अप्पर बॉडी अपलिफ्ट झालेली आहे. बघा, वरच्या बाजूला ताण आपल्या पोटाला, पोटापासून कंठापर्यंत. त्यानंतर 7 जानुशिरासन किंवा पर्वतासन देखील याला म्हणतात. 8 डावा पाय पुढे, पुन्हा 15 बोट एका सरळ रेषेत, कमर पुढे प्रेस केलेली, दृष्टी छताकडे. पुन्हा या ठिकाणी बघा, हे अश्वसंचालन आहे. या ठिकाणी शरीराचा उजवा भाग, अप्पर बॉडी ही अपलिफ्ट झालेली आहे, वर उचलली गेलेली आहे. 9 पुन्हा पादहस्तासन किंवा जानुभालासन. आणि 10 हस्त उत्तानासन. पुन्हा नमस्कार मध्ये यायचं आहे आणि पुढचा सूर्यनमस्कार. आता याच्यात आपण बघितलं, 6 नंबरला आपण भुजंगासन घेतलं, त्याच्यामध्ये अप्पर बॉडी वरचा भाग शरीराचा हा वर उचलला गेला आणि जे ताण आहेत खूप छान ते आपल्याला मिळालेले आहे. पाठीच्या कण्यावर दाब येतो, त्याचे देखील आपल्याला फायदे मिळतात. 3 आणि 8 नंबर अश्वसंचालन जे आपण बघितलं की एक पाय पुढे एक पाय मागे, त्यामध्ये देखील आपली बॉडी एकेका बाजूने, वरची बॉडी अप्पर बॉडी एकेका बाजूने वर उचलली जाते, वरच्या बाजूला तिला ताण मिळतो. पाठीच्या कण्यावर देखील तसे संस्कार चांगले होतात आणि त्याचे फायदे खूप छान मिळतात. आपल्या लक्षात आलं असेल की याच्यामध्ये अप्पर बॉडीज फक्त वरती उचलली जाते, अपलिफ्ट होते आहे. लोअर बॉडी जी आहे, खालचं शरीर जे आहे ते अपलिफ्ट यामध्ये होत नाहीत. मग तो प्रयत्न मी याच्यात केला आहे आणि ते ऍडिशन याच्यात केलेलं आहे. आणि त्या ऍडिशन बरोबरच अजून एक ऍडिशन केलेलं आहे, पिळाचं ट्विस्ट शरीराला याच्यात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपण आता 18 अंकी सूर्यनमस्कार बघणार आहोत. 1 ते 7 पर्यंत सगळं सारखंच आहे आणि 7 नंतर पुढे मात्र आपण याच्यातले जे चेंजेस केलेले आहेत ते आपण बघणार आहोत. नमस्कार स्थिती 1, 2 श्वास सोडत, पादहस्तासन. 3 ला श्वास घेत आता डावा पाय मागे, 3 15 बोट एका सरळ रेषेत, कमर प्रेस केलेली पुढच्या बाजूला, दृष्टी छताकडे. कमर प्रेस करायची म्हणजे आपल्याला जो ताण अपेक्षित आहे तो मॅक्झिमम या ठिकाणी मिळतो. 4 ताठ तिरपी अवस्था, पाठीची घसरगुंडी, संतुलनासन. 5 ला अष्टांग टेकायचं आहे, अष्टांगासन, गुडघे, छाती आणि कपाळ. 6 भुजंगासन. बघा, अप्पर बॉडी अपलिफ्ट झालेली आहे. 7 जानुशिरासन. आता इथून आपला जो आहे 18 अंकी सूर्यनमस्कार तो इफेक्टिव्ह होणार आहे. बघा, 7
आता 8ला काय करायचंय, डावा पाय वर उचलायचा आहे आकाशाच्या दिशेने मागच्या बाजूला 8. त्यावेळेस डोकं जास्तीत जास्त गुडघ्याकडे जाईल. बघा, एका बाजूने मागची बॉडी, लोअर बॉडी ही अपलिफ्ट आपण केलेली आहे. आता 9ला पीळ घ्यायचा आहे. डावा पाय वर उचललेला आहे, डाव्या बाजूला मी मानेला पीळ देणार आहे आणि त्याचबरोबर विरुद्ध बाजूला उजव्या बाजूकडे शरीराला पीळ देणार आहे. एक मिनिट बघा, दोन्ही हातांच्या बाहेरून मान बाहेर काढायची, तिला पीळ द्यायचा, त्यानंतर शरीराला पीळ द्यायचा. 9. 10ला पुन्हा बॉडी सरळ करायची आहे, शरीर सरळ होईल, पाय आकाशाकडे 10 आणि 11 पाय खाली. त्यानंतर दुसरा पाय, उजवा पाय, उजवा पाय वर जाईल 12. चेहऱ्याला उजव्या बाजूला मानेला पीळ देईल, उजव्या बाजूला जो पाय वरती उचललेला आहे त्या बाजूला मानेला पीळ द्यायचा आहे. उजवा पाय उचलला आहे म्हणून उजव्या बाजूला पीळ आणि लगेच ट्विस्ट घेतला आहे. 13. 14ला पुन्हा बॉडी सरळ होईल, 14 आणि 15 पाय खाली. 16, 17 आणि 18. पुन्हा एकदा बघणार आहोत आणि आपण त्यानंतर आपल्याला करायचंय. बघा, 8 अंकी सूर्यनमस्कार पुन्हा एकदा बघा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18. याप्रमाणे आता आपण हे सूर्यनमस्कार घेण्यासाठी दंड स्थितीमध्ये यायचं आहे. सावधान आसन जे आपण घेतलेलं आहे, वज्रासन, पद्मासन किंवा साधी मांडी, सहज आसन, हे सोडायचं आहे. चला, 1, 2, 3 दंड स्थितीमध्ये यायचं आहे. चला, 1 आणि 2 दंड स्थिती व्यवस्थित घ्या. एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडून द्या. सोडून द्यायचं आहे. नमस्कार स्थिती घ्या. चला, 1 श्वास घे, हस्त उत्तानासन करायचं आहे. आता आधी आपण 10 अंकी सूर्यनमस्कार घालणार आहोत, त्यानंतर 18 अंकी. 2 श्वास सोडत पाद हस्तासन, पुढे कमरेतून झुकायचं आहे, कपाळ गुडघ्याच्या दिशेने, दोन्ही हात पायाच्या बाजूला टेकलेले, 20 बोट एका सरळ रेषेमध्ये. 3 श्वास घे, डावा पाय मागे, डावा गुडघा टेकलेला, कमर पुढच्या बाजूला प्रेस केलेली,
आणि दृष्टी छताच्या दिशेने किंवा आकाशाच्या दिशेने. 4 उजवा पाय देखील मागे होईल आणि ताठ तिरपी अवस्था संतुलनासन घ्यायचं आहे. श्वास रोखलेला आहे या ठिकाणी. 5 श्वास सोडत अष्टांगासन घ्यायचं आहे. 6 श्वास घेत भुजंगासन अप्पर बॉडी अपलिफ्ट करायची आहे. 7 श्वास रोखलेला आहे, पाठीची कमान जानू शिरासन घ्यायचं आहे, पर्वतासन घ्यायचं आहे. मागे टाचा टेकण्याचा प्रयत्न आणि डोकं गुडघ्यात घेऊन जायचं आहे. 8 ला डावा पाय पुढे येईल, दोन्ही हातांच्या मध्ये 15 बोटं एका सरळ रेषेत. 8 कमर प्रेस केलेली, दृष्टी छताकडे, उजवा गुडघा मात्र टेकलेला. 9 पादहस्तासन आणि 10 श्वास घेत पुन्हा हात वर नेत हस्त उत्तानासन करायचं आहे. कमरेतून मागे जायचं आहे, दृष्टी छताकडे आणि पुन्हा नमस्कार मध्ये यायचं आहे. एक श्वास घ्या छानपैकी आणि मस्तपैकी सोडून द्यायचा आहे. आता 18 अंकी सूर्यनमस्कार आपण करणार आहोत. 7 नंबर पर्यंत सर्व अवस्था तशाच आहेत. तिथून मात्र पुढे बदल आहे, तो मी सांगणार आहे, तसं करायचं आहे. चला पुन्हा नमस्कार स्थिती घ्या. सर तुम्ही करत राहा. बरोबर. 1 श्वास घे. 2 श्वास सोडत. 3 श्वास घे. 4 श्वास रोखलेला आहे. 5 श्वास सोडत अष्टांग टेकवायचा आहे. 6 श्वास घे भुजंगासन. 7 श्वास रोखलेला आहे, पाठीची कमान जानू शिरासन. आता कॉशियस राहायचं आहे. 8 डावा पाय वर उचलायचा आहे मागच्या बाजूला, आकाशाच्या दिशेनेतून यायचं आहे, डोकं गुडघ्याकडे जाईल. 8 आता 9 ला दोन्ही हातांच्या बाहेरून उजव्या बाजूला मानेला पीळ द्यायचा आहे आणि त्याचबरोबर मागच्या बाजूला शरीर ट्विस्ट करायचं आहे. 9 10 पुन्हा शरीर सरळ करायचं आहे, पाय आकाशाकडे जाईल. 11 पाय पुन्हा खाली येईल. आता उजवा पाय. 12 पाय आकाशाकडे, डोकं गुडघ्यात. 13 ला मानेला उजव्या बाजूला पीळ द्यायचा आहे, दोन्ही हातांच्या बाहेरून मान काढायची आहे आणि ट्विस्ट घ्यायचा आहे. 13 14 ला पुन्हा पाय सरळ होईल आकाशाकडे. 14 15 पाय खाली येईल. त्यानंतर 16 डावा पाय पुढे. 17 पादहस्तासन आणि 18 पुन्हा नमस्कार मध्ये या. आपण अजून एक सूर्यनमस्कार घेणार आहोत. एक श्वास घ्या आणि सोडून द्यायचा आहे. चला पुन्हा सूर्यनमस्कार अवस्था. नमस्कार स्थिती घ्यायची आहे. 1 श्वास घे. 2 श्वास सोडत. 3 श्वास घेत. 4 श्वास रोखलेला आहे. 5 श्वास सोडत अष्टांग टेकवायचा आहे. 6 श्वास घे भुजंगासन.
7 श्वास रोखलेला आहे, पाठीची कमान, जाणू शिरासन. आता 8 ला डावा पाय वर उचलायचा आहे आकाशाच्या दिशेने. 8 डोकं गुडघ्यात. 9 ला डाव्या बाजूला मानेला पीळ द्यायचा आहे, त्याचबरोबर शरीराला पण मागच्या बाजूला ट्विस्ट द्यायचा आहे. 9. 10 पुन्हा शरीर सरळ होईल, मान खाली जाईल. 11 पाय खाली. 12 उजवा पाय वर उचलायचा आहे. 12. 13 ला उजव्या बाजूला मानेला पीळ देत शरीर ट्विस्ट करायचं आहे. 13. 14 ला पुन्हा पाय सरळ होईल आकाशाच्या दिशेने. 14. 15 पाय खाली. 16 डावा पाय पुढे. 17 आणि 18. आता शवासनात जायचं आहे, त्यासाठी शयन स्थिती घ्या. चला, 18 अंकी सूर्यनमस्काराची आपल्याला अजून सवय नाही, त्यामुळे थकवा थोडा आलेला असेल, तो घालवायचा आहे शवासनाच्या माध्यमातून. शयन स्थिती घ्यायची आहे. आता दोन्ही पायात अंतर घ्यायचं आहे 2 ते 2.5 फुटापर्यंत आणि पायाचे पंजे बाहेरच्या बाजूला कलते करत ढिले सोडून द्या. दोन्ही पाय आता ढिले सोडलेले. त्यानंतर दोन्ही हात शरीरापासून साधारण 1 फुटापर्यंत लांब न्यायचे आहेत. हाताचे तळवे आकाशाच्या दिशेने, बोट अर्धोन्मिलित अवस्थेत अर्धवट मिटलेल्या स्थितीमध्ये आणि हात खांद्यांपासून ढिले सोडलेले. मानेला एका बाजूला कलती करा, डाव्या किंवा उजव्या, किंवा मान सरळ ठेवून आपल्याला जर सुखकारकता वाटत असेल तर मान सरळ ठेवायची आहे. डोळे आता मिटलेले. सूर्यनमस्कारात आलेला थकवा आपल्याला आता घालवायचा आहे. पुन्हा एनर्जेटिक व्हायचं आहे पुढच्या क्रियेसाठी. श्वसनाची वाढलेली गती आता सामान्य होऊ द्या, ती आपोआप होणार आहे. संथ श्वसनाकडे आपला आता प्रवास सुरू झालेला आहे. डोके शांत, चित्त शांत. श्वसनाची गती हळूहळू आता सामान्य होते आहे. एक मंत्र इथे लक्षात ठेवायचा आहे. पडल्याबरोबर म्हणजे शवासन घेतल्याबरोबर शरीर सोडून द्यायचं आहे. कुठलाही लोभ शरीराचा ठेवायचा नाही. शरीर सोडून द्यायचं आहे. कुठलाही अवयव हा धरून ठेवायचा नाहीये किंवा जखडून ठेवायचा नाहीये, सोडून द्या. आपण जर विचारात हरवलेलो असू तर विचार करता करता एखाद्या अवयवावर आपण कॉन्सन्ट्रेट होतो, तो अवयव धरून ठेवतो आणि जे रिलॅक्सेशन आपल्याला अपेक्षित आहे, जे मिळवायचं आहे ते मिळत नाही, त्याच्यामध्ये बाधा येते. त्यामुळे शरीर सोडून द्यायचं आहे आणि आपल्या श्वासाकडे फक्त लक्ष द्यायचं आहे. हळूहळू आता श्वास सामान्य होतो आहे. संथ श्वसन आपलं आता आपल्याला जाणवत आहे. शरीर ध्यान करायचं आहे. दोन्ही पायाचे अंगठे, दोन्ही पायाची बोट ढिले सोडायची, बारीक हालचाल करायची आणि ढिले सोडायची आहे. तळपाय, टाचा, घोटे, पोटऱ्या, गुडघे, मांड्या, कमर. कमरेतून दोन्ही पाय ढिले पडलेले सोडून दिलेले आहे. कमरेवर यायचं आहे. माकड हाडावर आपला कॉसिक्स आहे त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करा.
आणि आता कमरेतून आपल्याला मानेकडे जायचं आहे. पाठीच्या कण्यामधून एक 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 मणका ढिला करत मानेकडे जायचं आहे. चला, मानेकडे जायचं आहे पाठीच्या कण्यामधून. पाठीचा कणा शिथिल, पाठीचा डावा भाग शिथिल, पाठीचा उजवा भाग शिथिल. ओटीपोटावर यायचं आहे. ओटीपोट शिथिल, पोट शिथिल. ढिलं सोडा. ढिलं सोडत जायचं आहे. छाती शिथिल. दोन्ही हाताची बोट बारीक हालचाल करा, ढिली सोडून द्या. दोन्ही हाताचे पंजे, मनगट, मनगटातून दोन्ही हाताचे पंजे ढिले सोडलेले आहेत. कोपरा, दोन्ही हाताचे कोपरे, कोपरांपासून दोन्ही हात आता ढिले पडलेले आहेत. खांदे, खांद्यांपासून संपूर्ण दोन्ही हात ढिले सोडायचे आहेत. कंठ, कंठावर या. आवंडा गिळायचा आहे आणि कंठ ढिला सोडायचा आहे. हनुवटी, खालचा ओठ, वरचा ओठ, दोन्ही गालाचे स्नायू, कान, नाक, डोळे, डोळ्यातली बुबुळ फिरवा क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज आणि ढिली सोडायची आहेत. पापण्या, भुवया, कपाळ आणि डोके शांत. डोके शांत, चित्त शांत. संपूर्ण शरीर शिथिल. शवासन हे रिलॅक्सेशन टेक्निक मधलं हा खूप महत्वाचा भाग आहे. संपूर्ण शरीर शिथिल. शवासन इज नथिंग बट अ कूलिंग प्रोसेस. शिथिल व्हायचं आहे. कुठेही ओढाताण आता ठेवायची नाही. समजा शरीराच्या कुठल्याही भागात, कुठल्याही अवयवावर आपल्याला ताण वाटत असेल तर काय करायचंय? श्वास घ्यायचा आहे, मस्तपैकी दीर्घ श्वास घ्यायचा आहे. त्या भागावर लक्ष केंद्रित करत श्वास सोडताना शरीराचा तो भाग ढिला सोडायचा आहे आणि अशा प्रकारे संपूर्ण शरीर शिथिल करायचं आहे. कुठेही ताण ठेवायचा नाही. संथ श्वसन, श्वास येतो आहे, श्वास जातो आहे. श्रमानंतरची विश्रांती. श्रम आपण केलेले आहेत सूर्यनमस्कारात आणि श्रम केल्यानंतरच्या विश्रांतीचा आनंद घ्यायचा आहे. सुखकारकता अनुभवायची आहे. आपल्या लक्षात येईल बघा, लॉकडाऊन मध्ये आपल्याला काहीच कामं नव्हते. शेवटी करायचं काय? करून करून सगळे आपण झालं, हे करून झालं, ते करून झालं. मग शेवटी काय? लोळत बसायचं किंवा विश्रांती घ्यायची पडून मस्तपैकी. पण श्रम केलेले नाहीत. श्रम न करता घेतलेली विश्रांती आणि श्रम केल्यानंतरची विश्रांती, त्याच्यातला फरक अनुभवायचा आहे. त्याच्यातली सुखकारकता अनुभवायची आहे. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे पोटामध्ये. दीर्घ श्वास घ्या. चला, श्वास घ्या सहजपणे, सलगपणे. तुकडे तुकड्यात घ्यायचा नाही, सलगपणे श्वास घ्यायचा आहे. दीर्घपणे, सलगपणे, संथपणे. घेतलेला दीर्घ श्वास प्रदीर्घपणे सोडायचा आहे. पोट खाली जाईल आणि त्याचबरोबर प्रत्येक बाहेर पडणाऱ्या श्वासाबरोबर शरीर ढिलं सोडायचं आहे. एकदा पुन्हा आपण श्वसन करणार आहोत.
छातीमध्ये आता श्वास घ्यायचा आहे. चला, दीर्घ श्वास घ्यायचा आहे छातीमध्ये. सहजपणे, सलगपणे, संथपणे, दीर्घपणे. घेतलेला दीर्घ श्वास प्रदीर्घपणे सोडायचा आहे आणि प्रदीर्घपणे श्वास सोडताना आपल्याला आता मंत्र माहिती आहे. शरीर ढिलं सोडत जायचं आहे, ताण रहित करायचं आहे. एक मिनिट पूर्ण विश्रांती घ्यायची आहे. आता शरीर शिथिल झालेलं आहे. डोके शांत, चित्त शांत. आपण श्रमाच्या तुलनेत विश्रांती खूपच जास्त घेतो आहोत, परंतु शवासनाची आपण सगळे खूप साधना करणारे साधक आहात, आपल्याला सगळं माहिती आहे. परंतु एक रिव्हिजन म्हणून बघायचं आहे आणि शवासनाची माहिती पुन्हा एकदा करून घ्यायची आहे. शवासन आता सोडायचं आहे. शवासन सोडताना एकला मान सरळ करायचे आहे. सरळ असेल तर सरळच ठेवा. दोनला दोन्ही हात आपल्या मांड्यांजवळ येतील. मांड्याने चिटकून दोन्ही हाताचे पंजे सतरंजीवर, हाताचे तळवे सतरंजीवर. तीनला दोन्ही पाय जवळ येतील. 3. सावकाश आता उठून बसायचं आहे. 1. डोळे बंदच आहेत. आता हाताचं घर्षण करा. मस्तपैकी ऊब निर्माण करा. भरपूर उष्णता निर्माण करा. निर्माण झालेली उष्णता, ऊब आपल्या डोळ्यांना आधी दे. डोळ्यांवर अलगदपणे हात टेकवा. त्यानंतर चेहऱ्यावर हात फिरवत सावकाश डोळे उघडायचे आहेत आणि रिलॅक्स. आता आरामात बसा. आपल्याला एक नवीन प्राणायाम बघायचा आहे, मूर्छा प्राणायाम. आता हठयोग आणि घेरण संहिता या दोघांमध्ये, या दोन्ही ग्रंथांमध्ये 8 प्राणायाम त्यांनी सांगितलेले आहेत. हठयोग प्रदीपिका स्वामी स्वात्मारामांनी लिहिलेली आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे सूर्यवेदन, उज्जाई, शीतली, सितकारी, भस्त्रिका, भ्रामरी, मूर्छा आणि प्लाविनी हे 8 प्राणायाम त्यांनी हठयोग प्रदीपिकेत सांगितलेले आहेत. तसंच घेरण संहिता, घेरण ऋषींनी सांगितलेले प्राणायाम सहित सूर्यभेदी, उज्जाई, शीतली, भस्त्रिका, भ्रामरी, मूर्छा आणि केवली. आता मूर्छा प्राणायाम आज जो आपल्याला बघायचा आहे, ह्या दोन्ही ग्रंथांमध्ये त्याचा उल्लेख आहे. तर मूर्छा आपल्याला माहिती आहे की मूर्छा म्हणजे काय, की बेशुद्ध होणे किंवा कुठलाही सेन्स आपल्याला न राहणे, कुठली जाणीव न होणे. तर आपल्याला थोडं त्या दिशेने प्रवास करायचा आहे, परंतु याच्यात आपण मूर्छित होत नाही. आता हा प्राणायाम का करायचा, तर बघा आपल्याला अनेक प्रकारचे ताण असतात, तणाव असतात, आपण डिस्टर्ब असतो आणि खूप बेचैन झालेलो असतो. तर आपल्याला स्थिरता याच्यात वाटत नाही आणि कुठेतरी खूप अस्वस्थ अस्वस्थ असं वाटत असतं. मग याच्यातून मुक्ती मिळवायची असेल तर हे कशामुळे होतं, की विचारांचं जे काहूर आपल्या डोक्यात सुरू असतं, याच्यामुळे आपण अस्वस्थ असतो, बेचैन असतो. मग हे विचारच आपल्याला जर दूर करायचे असतील, विचार शून्य अवस्था प्राप्त करायची असेल, तर मग त्यासाठी हा मूर्छा प्राणायाम जो आहे हा सांगितलेला आहे. बघा हा मूर्छा प्राणायाम जो आहे हा जर ध्यानाच्या आधी केला तर आपलं ध्यान खूप छान लागतं. विचारशून्य अवस्था आपल्याला आलेली असते आणि ध्यान आपल्याला जे अपेक्षित आहे ते खूप छान आपल्याला घेता येतं. तर मूर्छा प्राणायाम आपल्याला बघायचा आहे. तर मूर्छा प्राणायाम जो आहे हा सांगितलंय ग्रंथांमध्ये की तो पद्मासनात करायला पाहिजे. परंतु पद्मासनात आपल्याला शक्य नसेल तर आपण साधी मांडी घालून बसायचे, अगदी सहज आसन घ्यायचं आहे.
आता मूर्छा प्राणायामात काय होतं माहिती का, की बघा आपल्या विशुद्धी चक्रापासून म्हणजे आपल्या कंठापासून आपल्या मस्तिष्कापर्यंत या भागात जी प्राण ऊर्जा जात असते त्या प्राण ऊर्जेला खंडित करायचं आहे. ती प्राण ऊर्जा खंडित केली किंवा तिला अवरोध निर्माण केला की आपोआप विचारशून्य अवस्थेकडे आपला प्रवास होतो, सुरू होतो. मग हे करण्यासाठी आपल्याला खेचरी मुद्रा आपल्याला करायची आहे. या प्राणायामामध्ये ती सुद्धा आपल्याला बघायची आहे. खेचरी मुद्रा काय करायचंय, आपली जीभ उचलायची आहे आणि वरती टाळूला लावायची आहे आणि टाळूला घासत ती मागच्या बाजूला जितकी आपल्याला नेता येईल आपल्या क्षमतेनुसार तितकी मागे न्यायची आहे. ही झाली खेचरी मुद्रा. आता ग्रंथांमध्ये खेचरी मुद्रा सांगितलेली आहे ती आपण कोणीही करू शकत नाही. ती सांगितलेली आहे की जीभ मागे नेत नेत आपल्या टाळू मधले जे 2 छिद्र आहेत खाली, त्या छिद्रातून आपल्या भ्रुकुटी मध्याकडे ती वरती घेऊन जायची आहे. हे सर्वसामान्य नागरिकांना, साधकांना किंवा आपल्याला कोणालाही ते जमत नाही. म्हणून आपण मॅक्झिमम जितकी मागे नेता येईल आपल्याला जीभ टाळूला घासत तितकी मागे न्यायची आहे. ही खेचरी मुद्रा झाली. त्यानंतर अजून एक मुद्रा आपल्याला या प्राणायामात करायची आहे. शांभवी मुद्रा. आपल्याला माहितीये की भ्रुकुटी मध्याकडे बघणे म्हणजे शांभवी मुद्रा. याप्रमाणे बघा दोन्ही डोळे आहेत ते आपल्या भ्रुकुटी मध्याकडे, दोन्ही भुवयांच्या मध्यभागी नाकाच्या वरती जो भाग आहे त्या ठिकाणी बघायचा आहे. याप्रमाणे आता हा प्राणायाम कसा करायचा ते आपण बघणार आहोत. आसन स्थिती घ्यायची आहे. वज्रासन, पद्मासन. हा एक महत्वाची सूचना, ज्यांना फिट्स येतात, त्यांना मिरगीचा त्रास आहे, ज्यांना अति उच्च रक्तदाब आहे, हृदयविकार आहे, त्या साधकांनी मात्र हा प्राणायाम शक्यतो टाळायचा आहे. तर हा प्राणायाम करताना आसन स्थिती घेतल्यानंतर हाताची ध्यान मुद्रा किंवा आपल्याला जी मुद्रा अपेक्षित असेल किंवा आपल्याला घ्यायची असेल ती आपण घेऊ शकतात. आदी मुद्रा काही ठिकाणी सांगितली गेलेली आहे की आदी मुद्रा घेतली की ऊर्जेचं संवहन देखील त्यावेळेस होत असतं, ज्यावेळेस आपण मूर्छेत असतो त्यावेळेस. तर आपण आपल्या पद्धतीने मुद्रा घ्यायची आहे. आता पाठीचा कणा सरळ आणि दीर्घ श्वास घ्यायचा आहे. दीर्घ श्वास घेतल्यानंतर आतल्या आत खेचरी मुद्रा करायची आहे. जीभ टाळूला लावायची आहे आणि घासत मागे न्यायची आहे. आता जीभ टाळूला लावल्यानंतर खेचरी मुद्रा घेतल्यानंतर मान उचलायची आहे आणि मागे न्यायची आहे. मान वरच्या दिशेने उचलत मागे न्यायची आहे. त्यानंतर डोळे उघडायचे आहेत आणि शांभवी मुद्रा घ्यायची आहे. मान वरती नेल्यानंतरच शांभवी मुद्रा घ्यायची आहे. आता काय होतं की आपण श्वास घेतला आहे, परंतु हा जो प्राण आहे, ही प्राणिक ऊर्जा जी आहे ही आपण वरच्या बाजूला ती जात असेल, तिला अवरोध निर्माण आता या अवस्थेत केलेला आहे. आणि आपल्या लक्षात येईल की हळूहळू आपल्या विचारांचं काहूर जे आहे डोक्यातलं हे कमी कमी होत आहे. आणि हे केल्यानंतर, सतत केल्यानंतर मग एक पॉइंट असा येतो की विचारशून्य अवस्था आपल्याला प्राप्त होते. यालाच या विचारशून्य अवस्थेलाच मूर्छा असं म्हटलेलं आहे. तर आपल्याला हा प्राणायाम करायचा आहे. सावधान आसन स्थिती घ्यायची आहे. सहज आसनच घ्या शक्यतो, आणि ज्यांना पद्मासन सहज घेता येते त्यांनी घ्यायचं आहे आणि पद्मासनात बसायचं आहे. पाठीचा कणा सरळ, डोळे आता अलगदपणे मिटलेले. सुरुवातीला एक दीर्घ श्वास घ्या आणि तो प्रदीर्घपणे सोडून द्या. पोटात छातीत श्वास घ्यायचा आहे, प्राणवायू भरायचा आहे आणि तो प्रदीर्घपणे सोडून द्यायचा आहे. डोळे मात्र आता बंदच आहेत. दीर्घ श्वास घ्यायचा आहे पोटात आणि छातीत. चला, फुल फ्लेज प्राणवायूने आपली पोकळी जी आहे, व्हॅक्यूम हा भरून घ्यायचा आहे पोटाचा आणि छातीचा. आता खेचरी मुद्रा घ्यायची आहे. जीभ टाळूला लावायची आहे
आणि ती मागे घासत न्यायची आहे आपल्या कंठाच्या दिशेने. त्यानंतर सावकाश आता मानेला वर उचलत मान मागे टाकायची आहे आणि पूर्ण आपल्या कॉलर बोन पासून आपल्या लोअर जॉ पर्यंत ताण घ्यायचा आहे. कंठाला, गळ्याला हा मॅक्झिमम ताण घ्यायचा आहे. मान मागे नेल्यानंतर डोळे उघडायचे आहे आणि शांभवी मुद्रा घ्यायची आहे. आता ह्या कुंभक अवस्थेत काही काळ, काही सेकंद राहायचं आहे. समजा हे करताना आपल्याला अस्वस्थ वाटायला लागलं तर लगेच मान सरळ करायची आहे आणि हा प्राणायाम सोडून दीर्घ श्वास घ्यायचा आहे. सावकाश आता डोळे बंद करायचे आहे. मान सरळ करायची आहे. सावकाश खेचरी मुद्रा सोडायची आहे. आता पुन्हा दुसरं आवर्तन. चला, दीर्घ श्वास घ्यायचा आहे. खेचरी मुद्रा आता घ्यायची आहे. तोंडात जिभेला टाळूला चिटकवत मागे न्यायचं आहे. 3 ला मान मागे टाकायची आहे. मान मागे नेल्यानंतर डोळे उघडायचे आहे आणि शांभवी मुद्रा घ्यायची आहे. काही सेकंद राहायचं आहे. पुन्हा मान, डोळे बंद करायचे आहेत. मान सरळ होईल. खेचरी मुद्रा सोडायची आहे. तिसरं आवर्तन करायचं आहे. चला, दीर्घ श्वास घ्यायचा आहे. खेचरी मुद्रा घ्यायची आहे. मान सावकाश वर उचलत मागे टाकायची आहे. मान वरती नेल्यानंतर डोळे उघडायचे आहे. शांभवी मुद्रा घ्यायची आहे आणि होल्ड करायचं आहे या स्थितीमध्ये. सावकाश पुन्हा मान सरळ होईल. सावकाश खेचरी मुद्रा सोडायची आहे. जीभ सरळ करायची आहे. आता ह्या प्राणायामामुळे एक फायदा आपल्याला असाही होतो की आपल्या कॉलर बोन पासून लोअर जॉ पर्यंत म्हणजे हनुवटीच्या खालच्या भागापर्यंत हा संपूर्ण जो भाग आहे हा ताणला जातोय. बघा, मान मागे टाकल्यानंतर इथे ताण मिळतो. म्हणजे हे जे प्लॅटिस्मा मसल्स या ठिकाणी आहेत, म्हणजे प्लॅटिस्मा मसल्सचं शीट आहे, हे संपूर्णपणे ताणलं जातं. जीभ आपण वरती नेल्यानंतर जीभ आपली खेचरी मुद्रा घेतलेली असते. म्हणजे लोअर जॉ जो आहे तो आतून देखील ताणला जातो आणि डबल चिन आपल्याला समस्या भेडसावते. जसं आपलं वय वाढत जातं तसं डबल चिन आपल्याला यायला लागते. तर हे सतत केल्याने डबल चिनच्या त्रासापासून आपली मुक्तता होईल आणि हनुवटी आपली जी आहे ओरिजिनल तीच दिसेल आणि आपल्या सौंदर्यात अधिक वृद्धी याच्यामुळे होत असते. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. सावकाश प्रदीर्घपणे तो सोडायचा आहे. अनुलोम विलोम आपण प्राणायाम आता करणार आहोत. तर हाताची प्रणव मुद्रा घ्यायची आहे. त्यानंतर अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची आहे. डाव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्यायचा आहे. डावी नाकपुडी बंद करून उजव्या बाजूने प्रदीर्घपणे सोडायचा आहे. उजव्या बाजूने श्वास घेऊन तो डाव्या बाजूने सोडायचा आहे. असं चक्र, पूर्ण चक्र आपल्याला करत राहायचं आहे. उजवीकडून डावीकडे, डावीकडून उजवीकडे, चंद्राकडून सूर्याकडे, सूर्याकडून चंद्राकडे. डावी नाकपुडी आपली चंद्र नाडी आहे. उजवी नाकपुडी सूर्य नाडी आहे. चंद्र आणि सूर्य
या दोघांचं समायोजन अनुलोम विलोम प्राणायामातून आपण करत असतो. आणि हे समायोजन शीतलतेचं आणि उष्णतेचं, सूर्याचं आणि चंद्राचं, उत्साहाचं आणि शांततेचं हे समायोजन ह्या अनुलोम विलोम प्राणायामात होत असल्यामुळे आपला रक्तसंचार जो आहे हा सामान्य होतो, हा सेटराईट होतो याच्यामुळे. तर ज्यांना उच्च रक्तदाब आहे त्यांच्यासाठी अनुलोम विलोम प्राणायाम आणि त्याच्यासोबत जर शीतली केला तर ही समस्या जी आहे उच्च रक्तदाबाची, हायपर टेन्शनची, हाय ब्लड प्रेशरची, तर या समस्येतून आपल्याला निश्चितच मुक्ती मिळणार आहे, सातत्य ठेवलं तरच. अनुलोम विलोम प्राणायाम करत राहा. मूर्छा प्राणायामाची प्रॅक्टिस मात्र करायची आहे. वेळेचं बंधन आपल्याला असल्यामुळे आपण थोडक्यात तो घेतलेला आहे, माहिती करून घेतलेली आहे. आणि सावधानता बाळगायची आहे. आपल्याला त्रास वाटायला लागला तर हा प्राणायाम लगेच सोडून घ्यायचा आहे. मूर्छा प्राणायाम केल्यामुळे आपलं नैराश्य देखील कमी होतं. विशुद्धी चक्र या प्राणायामात आपलं ऍक्टिव्हेट होत असतं. आज्ञा चक्राला देखील आपण ऍक्टिव्हेट करत असतो. आणि ध्यानाच्या आधी जर आपण हे केलं, हा मूर्छा प्राणायाम केला, तर आपल्याला ध्यान घेण्यासाठी तो खूप सपोर्टिव्ह होत असतो. डाव्या नाकपुडीने प्रदीर्घपणे श्वास सोडून अनुलोम विलोम प्राणायाम आता थांबवायचा आहे. डोळे मात्र आता बंदच आहेत. पाठीचा कणा सरळ. थोडक्यात आपण एक बेसिक प्राणायाम, आपलं बेसिक ध्यान घेणार आहोत. अनुलोम विलोम प्राणायाम आता पूर्णपणे थांबवलेला आहे. डोळे मात्र बंदच आहेत. पाठीचा कणा सरळ. डोळे अलगदपणे मिटलेले, घट्ट मिटायचे नाहीत, अलगदपणे. एखाद्या मोत्यावर एखादा टपोरा मोती असतो बघा, पांढरा शुभ्र टपोरा असा मोती असतो. तो मोती आपण गुलाबाच्या पाकळीने झाकून ठेवलेला आहे. अगदी तोच कन्सेप्ट तशाच पद्धतीने आपल्या पापण्या आपल्या बुबुळांवर अलगदपणे ठेवायच्या आहेत. श्वास येतो आहे, श्वास जातो आहे. आत येणारा श्वास, बाहेर पडणारा श्वास बघायचा आहे, ऑब्झर्व करायचा आहे. करत राहा, बघत राहा. आता विचार कुठलेच करायचे नाहीत. एकच विचार आपल्याला आहे फक्त श्वासाचा. आपल्याला टास्क दिलेला आहे श्वास बघण्याचा, तो अनुभवायचा आहे. आत येणारा, बाहेर पडणारा, आत येणारा, बाहेर पडणारा. त्याच्या पद्धतीने तुम्ही त्याच्यात कुठलाच हस्तक्षेप करायचा नाही. त्याची गती कुठलीच वाढवायची पण नाही किंवा विनाकारण स्लो पण करायची नाही. सामान्यपणे आपोआप तो जसा येतोय तसा त्याला येऊ द्या. तो जसा बाहेर पडतोय तसाच त्याला पडू द्या. आपण काहीच करायचं नाही. श्वास येतो आहे, श्वास जातो आहे. आता हा श्वास बघत असताना आपल्या लक्षात येईल बघा, तो लयबद्ध पद्धतीने सुरू आहे. लयबद्ध पद्धतीने होणारं श्वसन बघायचं आहे, त्याची अनुभूती घ्यायची आहे. पाठीचा कणा सरळ, डोळे अलगदपणेच मिटलेले आहेत आणि लयबद्ध पद्धतीने होणारं श्वसन आपण बघायचं आहे. बघत राहा, लय बघत राहायची आहे. बघत राहा.
लयबद्ध पद्धतीने येणारा श्वास, बाहेर पडणारा श्वास बघायचा आहे आणि त्या लयीमध्ये आपल्याला झोकून द्यायचं आहे, त्या लयीमध्ये उडी मारायची आहे, सामावून जायचं आहे, श्वसनाच्या लयीमध्ये सामावून जायचं आहे, संपूर्णपणे आता सरेंडर होऊन जायचं आहे त्या लयीमध्ये. दुसरं कुणीही मध्ये नाही, तुम्ही आणि तुमचा श्वास. तिसरं आता कुणीही मध्ये नाही, विचार सुद्धा नाहीत. विचार शून्य अवस्थेचं ध्यान आपण घेऊ भविष्यात कधीतरी, परंतु आता सध्या एक लक्षात ठेवायचं आहे, विचार येत असला, डोक्यात विचार ऐकत नाहीत बघा, ते येतच असतात. मग समजा विचार आला की आपण काय करायचं, आपल्या इष्टदेवतेचं स्मरण करायचं. विचार डोक्यात आला की लगेच इष्टदेवता, परत विचार आला इष्टदेवता, विचार परत आला पुन्हा इष्टदेवतेचं स्मरण, त्याच क्षणाला इष्टदेवतेचं स्मरण करायचं आहे. म्हणजे तुमचं चित्त इष्टदेवतेकडे जाईल, विचार बाजूलाच राहील आणि अशा प्रकारे विचारांपासून अलिप्तता आपल्याला साधणं शक्य होईल. आपल्या श्वासाकडे बघत राहायचं आहे, लयीमध्ये आपण सामावलेलो आहोत आणि फक्त श्वास. आता पुन्हा ही लय पकडायची आहे बघा, लय बघायची आहे, आत येणारा बाहेर पडणारा, आत येणारी बाहेर पडणारी लय बघायची आहे आणि या लयबद्ध श्वसनामध्ये बघा, आपल्या इष्टदेवतेचा जप करता येतो का, नाम जप करता येतो का, ते पण बघायचं आहे. जी कोणी आपली इष्टदेवता असेल तिचा जप या लयीमध्ये बसवायचा आहे. उदाहरणार्थ श्री स्वामी समर्थ किंवा श्रीराम श्रीराम, किंवा जो आपला असेल, आपली जी इष्टदेवता असेल किंवा आपण जो जप करत असू, तो अशा पद्धतीने श्वासामध्ये, श्वासाच्या लयीमध्ये बसवायचा आहे आणि तो बघायचा आहे, अनुभवायचा आहे. आणि आपल्याला जाणवेल की आपली इष्टदेवता, आपला परमेश्वर आपल्या श्वासामध्ये आहे, त्याची अनुभूती घ्यायची आहे. डोके शांत, चित्त शांत आणि एक मांगल्याची भावना आपल्या तन्मनात आता येते आहे, तिची अनुभूती घ्यायची आहे, पावित्र्याची अनुभूती घ्यायची आहे. एक पवित्र आणि मंगलमय अशी अनुभूती आपल्या मन मस्तिष्कात साठवून घ्यायची आहे, ओरबाडून घ्यायची आहे ती निसर्गातून आणि आपल्यामध्ये सामावून घ्यायची आहे. आगामी काळात ध्यानाचे अनेक प्रकार आहेत. दीर्घ ध्यान जे 40 ते 45 मिनिटापर्यंत आपण करू शकतो, असं ध्यान देखील आपण येणाऱ्या भविष्यात बघणार आहोत. आता पावित्र्याची, मांगल्याची भावना कायम ठेवत, ती अनुभूती कायम ठेवत आपण प्रार्थना म्हणणार आहोत आणि प्रार्थनेनंतर ओंकाराचं उच्चारण करणार आहोत. प्रार्थना म्हणायची आहे, ओम सर्वे अपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्.
ओम शांती शांती शांती. डोळे बंदच ठेवायचे आहेत आणि दोन्ही हात नमस्कार स्थितीत आकाशाच्या दिशेने जोडायचे आहेत. नमस्कार स्थितीत हात जोडल्यानंतर आपलं शरीर जे आहे दोन्ही बाजूंनी डावी आणि उजवी बाजू ही वरच्या बाजूला ताणून घ्यायची आहे मॅक्झिमम. आणि श्वास सोडत दोन्ही हात बाजूने खाली घ्यायचे आहेत सावकाश. आपल्या इष्टदेवतेला, या निसर्गाला, या ब्रह्मांडाला वंदन करत दोन्ही हाताचं घर्षण करायचं आहे. जास्तीत जास्त ऊब निर्माण करायची आहे. निर्माण झालेली ऊब दोन्ही हातांनी आपल्या डोळ्यांना द्यायची आहे. डोळे अलगदपणे प्रेस करा. डोळ्याच्या खाली भुवया, कपाळ, हात पुन्हा नजरेसमोर धरायचे आहेत आणि सावकाश डोळे उघडायचे आहेत. प्रभाते करदर्शनम, आपल्या दोन्ही हातांचं दर्शन घ्यायचं आहे. आणि सावकाश हात पुन्हा खाली घ्या. पायातला ताण काढून घ्यायचा आहे. पाय सरळ करा आणि हात मागे टेका. या प्रकारे बघा, पायाला बऱ्याच वेळ आपण बसलेलो आहोत, मुंग्या आलेल्या असतील, थोडी बधिरता आलेली असेल, ती काढून घ्यायची आहे. त्यानंतर पायाच्या पंजांचं रोटेशन करायचं आहे, क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. पाय मागे पुढे करायचे आहेत, पुढे मागे पुढे मागे. आणि पुन्हा आपल्या बैठक स्थितीमध्ये यायचं आहे. पायातला ताण काढून द्यायचा आहे आणि आरामात बसायचं आहे. बघू पुढे. आजचं सेशन आपलं इथे संपलेलं आहे. धन्यवाद खूपच छान झालंय. सर्वांनी. धन्यवाद सर. हा, नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. एकदम छान. थँक्यू. धन्यवाद सर. सगळ्यांनी आपल्या प्रतिक्रिया ग्रुपवर. आणि 21 जून निमित्त एक कार्यक्रम आहे, त्याची मी लिंक पाठवतोच आहे. त्याला सगळ्यांनी जॉईन व्हायचा प्रयत्न करायचा. थँक्यू. बस, धन्यवाद.